हिंगोली लोकसभेसाठी हेमंत पाटील यांची महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती, परंतु त्या उमेदवारीला विरोध केल्यानंतर हेमंत पाटील यांची उमेदवारी अखेर मागे घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबूराव कदम कोळीकर यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। काय पहिली प्रतिक्रिया मला हे सांगा। प्रतिक्रिया हिंगोली लोकसभेची उमेदवारी माझ्यावर जेव्हा मला समजलं की टीव्हीच्या माध्यमातून माझं नाव आलेलं आहे, खरं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। सर्वसाधारण कुटुंबातील हाच फरक आहे शिवसेना आणि इतर पक्षामध्ये, जे की सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात असलेल्या मुलांना हिंगोली लोकसभेची जबाबदारी देणं हे काय एवढा छोटा विषय नाही। आणि बाकीच्या पक्षाकडे आपण बघा किती गडगंज श्रीमंत लोक असतात आणि सर्वसाधारण माणसाला फक्त शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबच एवढं धाडस करू शकतात, दुसरा अन्यथा कुठलाही पार्टीतली मंडळी करू शकत नाही। भाऊक झालाय तुम्ही निश्चितच आता ही जबाबदारी माझ्यावर टाकली, भाऊक होणारच। हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घेत तुम्हाला उमेदवारी द्यावी लागली, काही हेमंत पाटलांशी बोलणं झालं का? त्यांची नाराजी आम्ही दररोजच बोलत असतो, असं काही हे नाही। मला हे सांगा, हेमंत पाटलांची उमेदवारी थांबू नये म्हणजे कायम ठेवावी या मागणीसाठी काल अनेक हेमंत पाटलांचे समर्थक मुंबईला गेले होते, मग ते जर कायम नाही ठेवली तर ते कामही करणार नाही असं म्हटले होते, मग त्यांची मनधरणी केली जाणार का? तुम्ही काय संवाद साधणार? नाही, तसं काहीच नाही। उद्या सर्वच कार्यकर्ते फॉर्म भरायला येणार आहेत, असं काही नाही। निश्चितच कार्यकर्त्याला वाटते 5 वर्ष आपण सोबत काम केलं, परंतु शेवटी काही मतभेद असतात थोडंफार इकडं तिकडं, आणि पक्षानं सुद्धा आमच्या हेमंत पाटील यांच्या मिसेस आमच्या वहिनी राजश्रीताई यांच्यावर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे। बाजूचाच आपल्या यवतमाळ वाशिम मतदारसंघाची लोकसभेची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे, ते सुद्धा निश्चित पार पाडतील तिथं। उमेदवारी अर्ज कधी भरला जाणार आहे, कसं असणार शक्ती प्रदर्शन? उद्याच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे हिंगोली शहरात येऊन त्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरला जाईल। बरं, सांगा मला हे मुख्य प्रचाराचे मुद्दे कोणते असणार आहेत? कारण आता तुम्ही नवे उमेदवार झाले आहात आणि काय कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांना मतदान मागणार आहात? जे भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी संपूर्ण भारतामध्ये जे गेल्या 10 वर्षापासून विकास पर्व सुरू केला, तुम्हाला माहीत असेल, आज आपण इकडं वाशिमला जायला समृद्धी मार्गाकडे, इकडं नांदेडला जायला 3-3, 4-4 घंटे लागायचे। हा जे विकास सुरू झाला ते ह्या 10 वर्षामध्ये सुरू झालेला आहे। आणि निश्चितच मग विकास असो का किंवा आज कोरोनापासून ते पुढचे 5 वर्षे 80% भारतातल्या गरीब जनतेला मोफत धान्य, ही काही साधी गोष्ट नाही। काँग्रेसच्या काळात नुसती गरिबी हटाव बोलायचे, परंतु प्रत्यक्षात पुढचे 5 वर्ष आणि मागच्या कोरोनापासूनचे दिवस आठवा 80% जनतेला मोफत धान्य आहे। याच्यापेक्षा सर्वसाधारण माणसाला काय पाहिजे? मला हे सांगा, हेमंत पाटलांच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला होता, आता तुमची उमेदवारी जाहीर झाली आहे, मग भाजपची काय भूमिका आहे, काय बोलणं झालं का तुमचं? निश्चितच भाजपच्या सर्व मंडळींना मी भेटून आलो। तसं तर आमच्या हिंगोली लोकसभेमध्ये 3 जिल्हे आहेत, नांदेडमधले 2, यवतमाळमधला 1 आणि हा हिंगोली जिल्हा, म्हणजे एकूण 6 विधानसभा। तर सर्वच भाजपची जी मंडळी आहेत, मग नामदेवरावजी ससाने असोत, माजी आमदार इंगळे साहेब असोत किंवा केराम साहेब असोत, माजी आमदार घुगे साहेब असोत, त्याच्यानंतर तानाजीराव मोटकोळे साहेब आमदार हिंगोलीचे, त्याचबरोबर माजी खासदार शिवाजीराव माने असोत, सर्वांना माझं जाऊन भेटलो आणि ते आपल्यासोबत म्हणजे काम करण्यासाठी तयार आहेत। बरं, एक शेवटचा प्रश्न घेतो। अत्यंत अनपेक्षित अशी तुमची उमेदवारी जाहीर झाली, अगोदर काही माहीत होतं का? आणि आता जेव्हा माहिती मिळाली तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला?
धक्का तर आता बसणारच. लोकसभा म्हणजे काय एवढा छोटा विषय नाही आणि जबाबदारी ह्याच्यात जर मला म्हणजे विजय जर मिळाला तर निश्चितच मी जी माझ्यावर जबाबदारी टाकली एकनाथभाई शिंदे यांनी, त्यांच्या जबाबदारीला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही याची मी निश्चितच काळजी घेऊ. तर हे होते महायुतीचे हिंगोली लोकसभेचे नव्यानं घोषित झाले उमेदवार बाबूराव कदम आणि एकनाथ शिंदे यांचा विश्वास जो आहे तो जपला जाणार आहे, तडा जाऊ दिला जाणार नाही अशी माहिती त्यांनी माझ्याशी बोलताना दिली. कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.